स्वामी समर्थ. कोणीतरी विचारलं श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये आल्यानंतर नेमकं काय होतं. तर श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये जशी जशी आपली नित्य सेवा होती, नामस्मरण वाढत जाते, तसं तसं आपलं प्रारब्ध बदलायला सुरुवात होत असते आणि प्रारब्धाचे भोग कमी होत असतात. कारण देऊळबंद चित्रपटात श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आम्ही प्रारब्ध बदलत नाही, परंतु प्रारब्धाचे भोग कमी करत असतो. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना सोबत पाप पुण्याचे गाठोडे घेऊन येत असतो. त्यानुसार आपल्यासोबत गोष्टी घडत असतात. जितके जितके आपले प्रारब्धाचे भोग असतात, तितकी तितकी आपल्याला नित्य सेवेची जोड द्यावी लागते. जितका खड्डा मोठा तितका बुजवण्यासाठी माती तितकीच टाकावी लागते. ती माती म्हणजे आपली नित्य सेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र. जशी जशी आपली सेवा वाढत जाते, तसे तसे आपले पूर्वकर्मीचे दोष कमी होतात, प्रारब्धाचे भोग कमी होतात आणि 4 वर्षे भोगावे लागणारे प्रारब्ध 2 वर्षामध्ये ते दोष आपले कमी करत असतात महाराज. हीच श्री स्वामी समर्थ सेवेची ताकद आहे. श्री स्वामी समर्थ.